शिरप्या ए सुनील काय लावलं सुरू तू काय धाड 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 चावला हा अरे इथं हरिनामाचं सप्ताह आहे इथं म्हणजे तुमची चावला. दारं काय पिटली होय रे तिकडे आमच्या दारात धाड 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 करायला अरे तू आलाच कशाला इथे अरे माझी मत सकाळी यायला लागली हा बर ह्या तुमच्या धाड 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 धाडच्या आवाजनं रिडकू आत बाहेर करायला तुझी मस्त तिकडे मुरगुडच्या बाहेर आता रिडकू झालं बाहेर पण ना झालेल्या आत पण जाईना झाले तर तुमचं भजन उचला आणि तिकडे घेऊन दारवारच्या मागावर बसा केलं असं मग दुसरे भजन करून पोर भरते रे हा हा तुझ्या बायकोन का तुला भजन करायसाठी जन्माला घातलाय बरं आईनं हा ते ना भजन करून तुझं पोर भरते बरे अरे पोट जरी भरलं नाही तरी मनाचे समाधान होते तुझ्या मनाचं समाधान घालत चुलीत का रे म्हणता पोरं बिन कपड्याची फिरत्यात पुरगोडीतात न तुझी शाळेला आता पोरांचे कपडे कशाला पाहिजे रे शाळा शिकायला आता का मग पोरासनी उघडी सोडतोस रे शाळा हा? आता पाकच उघडे आहेत रे हा जर पोटाला काहीतरी आणि मिळवाय पोरं उघडीच चांगली दिसते ए मावशो तो रातभर करतोय बाजूने घरात बायको तसं काही मार खाते अरे तर आता लहान पोरांनी कपडे घालतात रे बा त्याला सुनील गेल्या म्हणत तू गेलतास कुठं कुठं जाऊ हाय नव्हता कुठं आई तू गेल्या म्हणत कुठं मला दिसलाच नाही अरे दिसला नाही कुठं तू होतास काय इथे अरे गेल्या महिन्याच्या 32 तारखेला ए, ए. माझ्या बालक काय रे? ते हा. नव्ह एवढ्या मोठ्याने बोलाला गेल्या महिन्याच्या 32 तारखेला हा. तुझ्या बांधगाव 32 तारखे असते रे आमच्या बाचं कॅलेंडर उपट आहे ओसाड पडलं तुझ्या बाजू मागं काय पुढे यायचं बस अरे गेल्या महिन्याच्या 32 तारखेला माझ्या बाल माझं लगीन तेवढ्या खाटा माटात केलं मावशो बर अरे तुला काय सांगू बर. कुठली दूध संस्था ठेवली नाही कुठली डेअरी ठेवली नाही कुठली पतपेढी ठेवली नाही कुठली सोसायटी ठेवली नाही मग गावाला तिथनं लग्नाला नुसतं कर्ज काय म्हणजे तुझ्या बाळ तुझं केलं थाटामाटात जोरात केलं जोरात अरे गावात तिथं कर्जच काढलं आणि 15व्या दिवशी आपण जाऊन पोटत बसला आता कर्ज दिवाळी घरला हुडकाय आली की मागे संडासात जाऊन दडून बसते हुशार आहेस की रे मग माझा भाव म्हटला हा माझं एकटं एक पोर बर माझ्या पोराचं लगीन कसं करायचं कसं करायचं लगीन करायचं जोरात जोरात वरात करायची पारंपरिक पारंपरिक म्हणजे कशी का अरे माझ्या वरातीला माझ्या बाने एक संभ्यासनं रेडच सांगितलं अरे बाबा रे तुला काय वाटलं आता रे जग पहिलं सांगते तुझं बा रेडच घेऊन माझा आला बा रे. एक संभ्याच्या एक फुटाच्या शर्यतीत पहिले आलेले रेड सांगितलं बर अरे सकाळी असं 100-150 लोकांनी फेट बांधलं बर आणि संध्याकाळी जाताना एकेकाचं काढून घेतलं का का अगा ती चष्मावाली मावशी म्हणती मग ते नव्हती विकत असं आणलं काय होतं करता, होय असं काय ते भाड्यानं आणलेलं याला बा हुशार आहे की रे मग तुझा हा? जसं तू चालू कर. माझा बा जुन्या काळातला आहे तो अरे जुन्या काळात मुलगा पेटे का काय भाड्याने म्हणतात होय रे रे ते फेटमाप घरला आणि शिलान गणपतीत लावून आली बापल्या ते जरा एकसारखं जायचं घ्या आणि तुला सांगायचं अगं माझं दुपारी लगीन झालं 12:32 ला बर आणि संध्याकाळी 7 ला आमची वरात दारात ती कशी अरे ते रेडा असं समोर झोपलं बर पुन्हा लेझिम काय दांडपट्टा काय ते पताक काय बर पत्त्या काय आणि त्या जोरात होती की जोरात जोरात आणि ती रेड्याची झोपलेली बैलगाडी सजवलेली बर आम्ही दोघं नवरा बायको येऊन त्या गाडीत बसलो बर तसं रेड्याने कान टवकारलं बर कुणीतरी पुढत चला म्हणायची पंचायत तेवढ्यात एका बारक्या पोरग्यानं तो तांबडा झेंडा खाली केला बर त्या रेड्यासनी वाटलं एक गुट्टा शर्यतीत चालू झाल्या जे पाय सुटलं अरे 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 कुणाची गार म्हणालं नाही डोंगर भांगले सगळ्या डोंगरात वरबाड गाडी सुटली करवली बघतोय मामा हो तर करवली करवांच्या जागेत अडकून अशी वरबाडून सरबाडून गेलती फॅरन लावली काय लावती लिस्टिप काय लावती सगळी लाल भडकच झालती त्या काट्याने तो वर्धावाला खंजीर धरून होता ना तो वर्धावाला एका गाडीत अर्धाच दिसत होता खंजीर थोडा वर दिसत होता वर्धावाला खाली आणि असा पुढे जातोय आणि बघतोय तर माझी बायको आंब्याच्या झाडाला खाली आणि मी वर तेव्हा मला कळालं ती भटजी लग्नात उपरण्याची गाठ का मारतोय हा म्हणजे उपरण्याला लटका लागली ते नसतं तर बायको वर आणि मी खाली झालो बायको म्हणते आहो मी म्हटलो का हो आता कसं वाटतंय म्हटलो गॉड 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 वाटतंय तर तिला तर झोका देत बसल्यावर मुतास म्हणलं त्यातलं कसा तरी सुटलो आणि या लग्नाच्या जाळ्यात अडकलो बर ते माझी बायको राहते रे आता इथं तरी काय आली नाही बाबा तुझी बायको इथं कशाला येईल आली नाही कशाला येईल अरे मग तिला भजनाचा दांडा गाण्यात काय सांगतो जर भाकरी थपटाय लागली बर विठ्ठल 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 हरी ओम
सांगू गंड नव हिन्नी आलत हिन्नी. आता ह्यांनी म्हणतात होय रे हा. हा? पेन्शन आहे ती पेन्शन. असली का फॅशन असते हो मर्दा. तू सांगितलं तेवढं कर बर आणि की सांग तुमचं बर. हिन्नी आलत. हो नमस्कार वहिनी नमस्कार. नमस्कार. कसं काय आलाय मला इकडे. आमचं हिंदी इकडं आलं तर आता तुमचं हिंदी तुम्हाला हुडकत आलेलेच इथं. म्हणजे बराच विषय होता इथे चौकशी करत होता हा पण आम्ही सांगलं आम्ही काय तुम्ही इकडे आले नाही समोर. अहो सकाळी राधानला गेलेत नव बाजार घेऊन येतो म्हणले आणि अजून घरी कुठं आले नाहीत म्हणून नाही नाही, हाय हाय तो येईल थोड्या वेळात. येतील येतील येतील. हं, पिशवी तरी बाजारची आणली ती की काय हो पिशवी तर नव्हतं कारण हातात लांबडी काठी होती. म्हणजे आता काय बाजार घेऊन आला काय काट्या नाही घेता काय करायचं. अहो 4 जनावर आहे त्यांना वैरण कधी आणायचं सांगा बघू भाऊजी. हा? आणील की थोड्या म्हणजे वेळाने. कोणाचा असतोय का सांगा. बाजारला जातो म्हणून सांगितलंय आजचा जातो आणि आजचा येतो म्हणून सांगितलंय अजून मुडदा कुठं आला नाही म्हणायचा. हो वहिनी हा? मुडदा हा? तुझ्या आईचं झालो जावई तुझ्या. हा? तुझ्या बहिणीचा झालो जिजाची तुझ्या. हा? मुडदा कुणाला म्हणतेस ए भवानी. हो भाऊजी मी आले तेव्हा काय म्हणतो सांगा बघू. हा? हा? नाही आमचं ह्यांनी म्हणली का म्हणले काय नाही. होय होय होय. त्या म्हणल्या पण तू असं काठी कुंकारे तुला बोला. वहिनीची हातचा कुर्मा खायला होते काय. हा काय भत्त आहे भज्जी का तळलेली. अरे काय बस की मर्दा कशाला उगाच काय बोलावला. बायकून गावा घरात खाया घालाय नसल्या का आमच्या घरात वहिनी 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 करते. अरे वहिनी पोहे कांदा काय करते या. आणि ते फोये खातो कांदा फोये. हो हो म्हशीची काठी कशी आणली त्या गोठ्यातली म्हणायची. ते नव्हे हा? तुला सकाळपासून ह्या गल्लीत बघितली त्या गल्लीत बघितली तुझा म्हणजे? पत्त्या नेमका काय बघतो. अहो तुम्ही बाजारला गेलता तुम्हाला शोधा आली की मी. मला शोधायची गरज काय. म्हणजे हा? तुझं काय काम आहे बोल. अहो माझं काय काम आहे आता घरात बाई माणूस एकटी हा. मालक गेल्या बाजारला म्हटल्यावर आपण काळजी घ्यायला पाहिजे का नको. मालक काय कुठं चुकतोय. हा? आता एवढा मोठा बापय माणूस तर पाचतोय कुठं चुकतोय होय रे तुम्ही. हा? अरे तुझी काळजी आहे वहिनीला म्हणून. हा. तिला माझी काळजी. होय गांडगी तुला माहित नाही. परवा मला चुकून खोकला लागला रे. हो हो, हो. कशाला नाही ते थापा मार लागली सा. आता खोकला लागलाय म्हटलं लिहायचंच ना होय. होय होणार घेणार. अरे खया कधीशी मला काय आल्यावर म्हणते "ए!" मुडदा बशिवला त्या खोकल्याचा बाहेर खोक बाहेर. तिची मया चष्मावाली मावशीन बघितलंय ती दारासमोर आहे म्हणून माझं चांगलं चाललंय. ते नव्ह आता खोकताना रुमाल वगैरे काय ते धरायला पाहिजे का नको सांगा बघू. धरा पाहिजे की धरा पाहिजे. तू एवढ्या लगबगीनं यायचं कारण काय. अहो, काय सांगायचं तुम्हाला 4 जनावर आहेत त्यांना वैरण कधी आणायची व हा. हा? बर ती धार काढायची वैरण काढायची 2 लहान मुलं आहेत ती सांभाळायची कोणी सांगा बघू. ए सुनील हे जोरांचं नाही. म्हणजे वा. हिला हिच्या आईचा फोन आला होता. आलता का नाही. अहो लाडक्या बहिणीचा आता 2 हप्ता आलेत नव. आई म्हणाली पंजन करूया की जराशी तू जावयांच्या कानात काय ते फुकतो आणि तू पैसे न्यायला माझी वेळी आहे. तुझ्या आईच्या कानात घातलं जुब तुझ्या. हो, काय झालं सांगा बघू. जावयाचं कान काय भुकती ती. हा? हा? अहो 4 गोष्टी चांगल्या सांगतो म्हणले हा? जावई बापूसने घेऊन ये. मी पण वा. म्हणले अहो थोडे पैसे माझे नाही थोडं आई घालते हा. मग त्या तेवढं कसलं मोठं काम तुला करते तिथे म्हणायचं? माहेराला जाऊन करायची गरज काय पडली? मग तर कुठं तुम्ही तरी करता काय. तुला केव्हा मिळते वय रे. ए, ए, ती तिची आई गे बस करू दे. तिच्या आई करती. तर काय तिच्या आईने गेल्या वर्षी काय बोलवलं माहिती आहे मला. ए मावशो आजपासून तुमची लग्न झाली माझं पण झालं. आजपासून कोण संडासचा गरबा घेऊन गेले. तिच्या आईने फोन केला अ जावाई बापू. मी पण आपला नवाच जावाई हो. मामी बोला की आम्ही संडास बांधायला संडासला गारवा घेऊन या. आता काय मामी काय सासू डोक्यावर पडली ती वय रे. आता सासू एवढा मामा चष्मावाले हौसन सांगती टोपी घातलेल्या. हो, आता सासूचा बोल मोडायचा तरी कसा. ओ भाऊजी हे सगळं खोटं आहे हे बघा. ऐक असा उठलो खाली कुरात गेलो. हरभरा पावशेर तुरडाळ पावशेर रेशल पावशेर गुळ पावशेर खट्टा पावशेर कुट्टी पावशेर सगळं पावशेर पावशेर लागलं. बर आणि मी आणि माझी बायको संध्याकाळी पोया लाटायला बसलो. बायको लागली पोया लाटायला मी
आम्ही लागलो भाजून घ्यायला आणि सकाळी उठून आम्हा दोघांची दुरडी घेऊन जायची तयारी सुरू झाली. बायकोने घेतली मावशावर डोक्यावर पोळीची दुरडी आणि मी घेतली हातात आंबलीची बालडी. आणि ते रस्त्याला जाताना रस्ता काय तुमचा हो चांगला आहे जवळचा काही नवर येतात म्हणजे लचक 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 घेऊन कवा ती आंबलीची बालडी माझ्या इजावर पांढऱ्या संडलेली मी कवा बघितली. गावात जातोय तेव्हा मेहून त्याची संध्याचं बांधायच्या आधीच उद्घाटन केलं सा. तिच्या आईचं झालं हो, इच्छा हो. जावाई हा? कशाला शिवाय आणि देते आमचा सासरा हीच घाल बॅठो. त्याचं नाव तरी मी घेत नाही रे. अरे म्हणून काय तुटतोच रे अरे सासरा. काळे इचकोट ये काळे 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 इचकोट पदार्थ घडल्याने पवित्र घडलं म्हणायचं कोण देत नव्हतं बघा. हे, हा? त्या तुला बाबाची सांगतो. काय काम आहे काय तुला एक सांगतो आईच्या गावाला जायचं नाही. जाणार म्हणजे जाणार नाही म्हणजे नाही. जाणार म्हणजे जाणार नाही म्हणजे नाही. अरे ए शिल्प्या ए काय मर्दा मारायला वहिनीला एवढी हा? अरे वहिनीला लागले काय पाचच हात चुरचुरा तुला काय मर्दा अक्कल बिक्कल जरा तरी हा? लागलं वहिनी एवढं मारतात होय रे. पडली होईल वहिनी बिचारी मर्दा एकची एक बायको आणि तिला एवढं मारायला. एकशे एक तुला का दोन आहेत अरे दोन म्हणजे दोन असल्या तरी नो नो कोणी एवढं मारतात होय रे. बाहेर लय फिरतोस तेव्हा म्हटलं तिकडे हा? आता अहो भाऊजी ए! पहिली सण हो तुम्ही शिंपूडवर खाली बघा शिंपूडवर वर. वांड्या मोडल्या असल्या नवरी देतो अहो नवरा का भाऊ बघा. अहो तरी मी सांगितलं तरी आमच्या पप्पांनी म्हणतो या बाळू भाऊची काही काम नाही तुझा बघा. पप्पा हा? तिचा पप्पा काय सांगायचं तुम्हाला लग्नाच्या आधी लय गोड 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 बोललो सुनील आणि आता लगीन झाल्यावर याला काय बिक्री लागलं काय की सवा बघावं तेव्हा नुसतं तर की कुबल तर की कुबल तर की कुबल. आता तू असं ऐकायचं नाही मी आता पाटलांच्याकडे जाते पाटील तरी न्याय देतात का बघते ए सर तोंडाचं कुठलं चल गेलीस तर गेलीस आता छप्पन करून आली. ए शिल्प्या हा. लय शहाणा आहेस. अरे ती खरंच गेली मर्दा. ए खोळा आहेत का उगाच मोठं बोलायला ए, लागलीस तुला मायको. बातमीवर हा? विश्वास ठेवू नकोस. गेल्या महिन्यात म्हटले हा. रागाल मी जीव दिला बर आणि 22 जाऊन उडी मारली मावसावर मी हिच्या पोटोपाट उडी मारली. मीच बुडायला लागलो हिनं मला वर काढला या भातरणीला पोहा येते. हे दिसते तशी नाही बाईच्या अंगात 56 नगर म्हणतात ते असं आहे होय? हिच्या जातो जरा पाटलांच्या वाड्यावर जातो. बर बर बर. काय हो भजनी मंडळी काय भजन चाललंय का काय नमस्कार पटेल साहेब नमस्कार. नमस्कार. काय आज जरा झँगपँग आहे अहो काय कुठलं घेऊन बसलं तर झाकप्याक तुमचं आपलं बरं आहे बघा. का हो? अहो का हो काय आमचं कसं दररोज उठायचं तालुका ते गाव गाव ते तालुका. अहो काय सांगायचं गेलं 15 दिवस आमचं कसं कुठं आणि कधी गेलं हे आमचं आम्हालाच कळलं नाही. का हो? अहो काय सांगायचं तुम्हाला गावाच्या पोरांची लग्न बी करायची मी आणि भांडणं बी मिटवायचे. आता तुमच्याशिवाय कोण आहे गावाला? अहो कोण आहे अहो ते एवढं याग होतं तेवढं उभं होतं. अहो गेल्या 26 जानेवारीला काय झालं माहित आहे काय हा. गाव मीटिंग झाली आणि तंटा मुक्तीचा अध्यक्ष मी मलाच करून टाकला. अहो मग चांगलं झालं की. अहो काय चांगलं झालं बिनपगार यांनी खोला अधिकारी. का हो? अहो काय शेताकडे बघाय गावतंय काय होतंय 15-3 आठवडे झालं पाणी पाजायचं तिकडे बोंब सगळी सारखं नुसतं हे झोंबड्यात. आता गावचं पाटील म्हटलं पाणी शेताला पाजायला जातं हो. हे बघा नाही तर काय करायचं गावचं कारभार सांभाळायचं अहो म्हटलं कारभार मी सांभाळायचं खायचं काय घरात चालायचं. अहो घरात लागला ओरडायला. असू दे काय ते इकडे तिकडे सांभाळून तुम्हीच घ्यायला पाहिजे. आता काय घ्यायचं बरं आज जरा निवांत आहे. होय आज जरा निवांत आहे. आज जरा थोडी विश्रांती घ्यायची म्हणतोय. बर तेव्हा काय करा जर कुणी आलं तर हा. पाटील आता आहेत म्हणून सांगा बर येतो मी. ठीक आहे. हो पाटील साहेब
आहेत 2 मिनिटच थांबा. हो पाटील साहेब, एक काम लागलं बघा तुम्हाला परत आहे. आता कुठली आली आहे विश्रांती? विश्रांती घ्यायचा म्हणतोय तोपर्यंत हे डोंबळा आलं. काय बाई इथं काय म्हणणं आहे बघूया. काय सांगू तुम्हाला मी? अगं काय झालं काय? अहो तुमचा जोडीदार वस्ताड तोंडाचा कुठला? अगं काय झालं काय ते सांगते अहो का नाही? तुमचा जोडीदार आमचा जोडीदार अगं काय झालं ते सांग. शिरपा हो. बर. अहो त्याची मी बायको. अगं त्याची तू बायको हे मला माहित आहेच की. मग काय झालं काय? काय सांगायचं तुम्हाला? अहो किरकोळ गोष्टीवरून वांदे किंवा मार 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 मारली हो मला तिने. म्हणजे किरकोळ गोष्टीवरनं तुला मारली? होय. बरं तू काय त्याला येताना इकडे माझ्याकडे आलीस काय सांगितलंच काय तुमच्या? नाही, पाटलांकडे जाते म्हणून सांगून आले. हा झकास केलंस. मग तो आता येणारच इकडे. वस्ताड तोंडाचं कुठलं असं मारतात काय सांगा बघू भाऊजी. हा? आता कसं आता मारत नाही. आता त्याला तरी काय बघ, ज्यावेळी त्याचं लगीन होतं त्याचा बाबा ठो ठो बोंबलत आमच्याकडे आला. तरी मी काहीतरी बघितलं. कर. आमच्या पप्पांनी सांगितले पाटलांचे विश्वास ठेवू नको सा म्हणून. त्या भाऊजीसनी काही काम नाही बघा. पाटलांच्या जवळ विश्वास ठेवू नका. हा? अहो होय की असं मुलगा करून देते काय सांगा बघू. हे बघ तू त्याची काळजी करू नकोस. मी त्याला 4 गोष्टी समजावून सांगतो. हा, सांगा सांगा. आता गेलो तू. हे बघ तू पण काय कर, तू घरात जा. ठीक आहे. अरे, चाललंय काय? मैं हूँ डॉन, अरे हे डॉन, मैं हूँ डॉन. ते पाटलांच्या घरातले दंगा करायचं नाही काय? पाटलांनी मला हात मारलेले. आपण कुठे गेलं? आहेत की आता आहेत. तू जरा शांत बस पाटील इथे थोड्या वेळात. पाटील काय रे शिरपा? बोला. अरे काय चालूनच काय म्हणायचं तू? झालं काय? अरे किरकोळ गोष्टीवरनं त्या बाईला मारली. ती बाई ओरडत आली. कुणाची बाई? अरे तुझी बायको. असं म्हणा की आता लोकांच्या बाईला कशाला मी मारू? अरे लोकांची बाई मी कशाला म्हणू? हा. तुझं लगीन मीच करून दिलंय म्हटल्यानंतर बाप! काय झालं काय? माझं लगीन तुम्हीच केलं सवय. अरे मीच केलंय तर कुणी केलंय? तुला पुरगी ठरवून मी आणली म्हणा की. अरे मुलगी ठरवून म्हणजे ते हा. ठरविले शिवाय ती आली होय. त्या मावशा तोंडाकडे बघायला तुझं लगीन मीच केलंय म्हटलं. बरं काय झालं काय तू कशाबद्दल म्हणतोय? ते बनवून घ्या आणि तिला विचारा की तुमच्या म्हणजे तक्रार घेऊन आलं कोण? हे बघ मग तुला बोलवून घेतो. हा. ए सगुणा, सगुणा, अगं तुझा नवरा आला जरा ये बघू भाई. हे बघ शेफा, तो बोला इथं पाटील साहेब. थांबायचं. काय काय तुमची तक्रार आहे? वस्ताड तोंडाचं हे काय? वस्साड तोंडाचं शिरपा करताना कळालं नाही तेव्हा तोंड बघायला नव्हतंच. हा बघा आलो तेव्हा मावशीनं तोंड बघायला नव्हतं. ओ भाऊजी असं मारतात काय सांगा बघू. आ? शिरपा, हा. अरे काय नको त्या गोष्टीवरून भांडण करता. अहो तुला काय अडचण आहे ते पाटील विचारा. एकदाच विचारा. हे बघ सगुणा, हा. तुला काय 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 त्रास देतो आणि काय तुझी अडचण आहे ते सांग बघू. सांगते का? मूळ घराला काय करायला तुझ्या मांड्या मोडायला. मांड्या मूर्ती. हा पुढे सांग. मूळ घराला जाते मी माहेराला. जाते मी माहेराला. जाते मी माहेराला. जाते मी माहेराला. नको नको राणी आणून दे दुपारी. नको नको राणी आणून दे दुपारी. जाऊया खुशाल बारी घरारी ग. जाऊया खुशाल बारी. जाऊया खुशाल बारी घरारी ग. जाऊया खुशाल बारी. तुम्ही माझं धनी आणि माझं मनी. तुम्ही माझं धनी आणि माझं मनी. माझा जीव खुळा घरधनी. जाते मी माहेराला. जाते मी माहेराला. घरधनी. जाते मी माहेराला.
मजा पाटील करायचा. ती काय म्हणते जाते मी माहेराला तो मारायला जातो अहो तिला माहेराला जाय का माझ्यावर हमल्याचा फवारा मारलाय. हा? मला काय कोरोना झालाय मग का उगीच तू माहेरला निघाली का जाती ते इशारा ए बा, सगुणा, तू माहेरला सारखी सारखी जाती जा का कशामध्ये जातील अहो सांगते का हा. मला नवरा नको ग बाई खेळ दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई खेळ दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई खेळ दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई खेळ दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई काही वाटेल ते होऊ दे तुला सोडणारे नाही काही वाटेल ते होऊ दे तुला सोडणारे नाही खरं शिल्पा, तू म्हणतोस काय वाटत झालं तर सोडणार नाही नाही आणि ती म्हणती मी काही नांदणार नाही. तुम्ही कोणाला दोघांनी चिकटून हा? या कमागाने या म्हणजे कमा काय काय समजायचं काय तुमचं सांगते का पाटील काय झालं त्याची भाकर आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धारच नाही कोंड्याची भाकर आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धारच नाही त्यावर तेलाची धारच नाही त्यावर तेलाची धारच नाही मला नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई मला दादा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादा होऊ दे तुला सोडणारे नाही काय वाटेल ते होऊ दे तुला सोडणारे नाही काय रे पाटील काय म्हटले आता काय म्हणते ती आंबाड्याची भाजी कोंड्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी हा त्यावर तेलाची धार सुद्धा नाही. अरे काय शिरपाय चालतंय काय रे तिच्या आई परवाच आमच्या घरला आलती दहा बायका गोळा करून कशाला तिच्या आईला तू काय आलाय लोकांचं खोना पण मेकअप करून कुणाचं ठेवू नको तू घाल गाडीत काय रे काय काय झालं झालं नाही ते विचारा हे झालं की सांग अरे काय झालं नाही ते काय म्हणजे विचारायचं काय तुला अहो काय सांगू तुम्हाला काय झालं मळ्यात गेलो त्या शेततळ्यावर आगच लागली कशाला रे काय मोठी आग लागली तळ्याला लागली होय अरे काय सांगतोस काय मग मी हुशार काय काय केलं केलं? कापसाचा गडी होय आरतीला लावला फोन कुठल्या रे कुठल्या माझ्या आरतीला परश्याच्या सैराट तिला फोन लावला होय मग परश्या रुसल म्हणून त्याला मी लावला आरतीला सांगितलं पेट्रोल आणा आणि परश्याला सांगितलं डिझेल आणा आणि त्याला परश्याला काय करावं काय केलं? खुळा आहे ते त्यानं एकटा यावं त्या लागण्याला बिघडून आले होय आले टँकर वस्त्रात तळ्यात हे दाडगा आगच अशी पार घेतली पेट्रोलचा टँकर तळात ओतला घेतली लागलेला आधी डिझेल पेट्रोल टाकलं ते विजलं मग असं चढलेला झाडाव बियाणे असं कापलं ते बियाणे कधी उपासलं काय करतोस काय म्हणाला म्हणते लागली आग पाणी पाजलं नुसती का पेट्रोल पिटती मस्त झाडाव चढत्या हे बघ सरळ सांगते अरे काय झालंय ते सरळ नीट सांग तू सांगितलं नाव महाराष्ट्र महिन्यात उपासलं पाणी लावून आलोय पाणी लावलं त्या पाण्याचं ते आग इथं चालली नाही काय शेतात इथून आलोय काय सांगतोय भडव्या इथून आलोय बर पाणी लावलं सगळं आहे व्यवस्थित हा सगळे त्याला अख्यात घातलंच काय मग ते नव्हे त्याचं काय म्हणायचं नाही त्या नवरा बायकोचं भांडण आहे म्हणजे बायको कुठं आहे आणि होय ते समोर दिसते कोण मान मोडल बरं ही मिठवाय झाली होय, नाही मिठवाय. मिठवायला आरतीला आणि परशाला सांगतो परत घेऊन ये इकडे आणि इथं भांडण
बघ काय सांगतो साक्षीला आणि प्रशाला इकडे घालतो फिरवून काय बरं, हे म्हणते बघ. कोंड्याची भाकर आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धार अरे नाही काय आहे? सकाळची भाकरी संध्याकाळी कोण खाईना हिच्या आईन परवा संध्याकाळी दिवशी कोण खाईना पाटील हा. हिच्या आईन परवा दिवशी 13 सासवा माझ्या गोळा करून घेऊन आली बर आता 13 सासवा आल्यात म्हटल्यावर 13 सासवासनी गोडधोड काय करायला नको करायला पाहिजे हा? की. पावशेरच्या पोळ्या केल्या पावशेरच्या ही दुर्डी भरून पावशेरच्या पोळ्याने ही दुर्डी भरून पनीर काय खाती पिझ्झा खाती बर्गर खाते आणि सांगत ती मावशावर तेलाची धार नाही हो सगळं खोट आहे बघा हे. आता कोण खोट पण त्या तुला आणून दिलं त्या टँकरनं होतो टँकरनं आणून पुढं बोलू काय अडचण नाही हे बघ आणखीन काय काय तुला त्रास आहे तू सांग सांगते का बडी पडकेचे घर मोडकेचे दारे त्याला देवाला देव घर नाही पडकेचे घर मोडकेचे दारे त्याला देवाला देव घर नाही त्याला देवाला देव घर नाही त्याला देवाला देव घर नाही मला नवलाने कोग बाई यो यो दल्लाने कोग बाई मला नवलाने कोग बाई यो यो दल्लाने कोग बाई ओ रे तुला थोडे तुला थोडं अरे काय म्हणते ऐकलंस काय मोडकेश घर तुटीके छप्पर अरे त्याच्या काय घराला देवघर नाही देवाला देवघर तरी पाटीलाचा वाळू आणल्यात चिरा आणल्यात मी सगळं आणलं सिमेंट आणलंय सहीवाल्याला पैसे दिल्यात फक्त आमचं कशात पडले घरकुल मध्ये नाव बसायचंच आहे अरे हे बघ तुझं घरकुल मध्ये नाव मी घालतो हा. काय लागलं सवरलं तर पैसे विचार घाल नवा तू काय कर घर तेवढं बांध ते नवा आणि देवघर कर त्याला घरकुल मध्ये नाव घाला हा. पण गेल्या वर्षी आमचं संडास मध्ये नाव वाटलं सा आणि आमचा संडास तुम्हीच खाला सा अरे काय बोलायला लागला आम्ही खाला ते एवढं भांडे तेवढं दिलं सा घेऊन फिरतो आम्ही पकडायचं सगळ्या हा. चालू वर्ष तुझं ते काम करू आणि काय म्हणते देवाला देवघर हा, नाही देवाला देवघर नाही कशाले मावसावो आमचा लगीन झाला वरात झाली आणि माझी आई आपली वयस्कर माझे सूर्य लक्ष्मीच्या पावना आली म्हणून आपली दारात माप घेऊन वलांडा ठेवाय हुंबऱ्या वाली आणि माप ठेवलं की अवधसा मला काय माहिती तिच्या आईने हिला फुटबॉल खेळायला शिकवलेला ज्या आईने फुटबॉल जसा ते दणका दिला ते नशीब माझ्या आईची उंची जरा कमी आहे तर कप्पा फुटत ते जाऊन देवाऱ्यावर पडलं त्या कैसाचा ज्योतिबाचा घोडा उठला तो तरपासला तो वारी रत्नागिरीला जाऊन बसला बर. बाळू बाबा त्याला तुटला आत्मापूरला जाऊन बसला राहिलं वाडा वडिलाचं देव त्यांच्याकडे जायला पैसेच नाहीत सुनील ते आहेत आपलं परड्यात आता आई बाई परड्यात हिला बघितली की अशी भित्ती थार 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 कापती अरे तिला तरी घरात घ्या हा? आता तिला असं तरी काय घरात घ्या बाबा की. गेली होती. पण असू दे पाटील हा. तुम्ही घरकुलात नाव घाला ते पण मी करतो अजून पुढे काय करायचं सांगते का बाई पाडकेचे लुगडे तुटकेची चोळी त्याला शिवायला दोरा नाही पाटकेचे लुगडे तुटकेचे चोळी त्याला शिवायला दोरा त्याला शिवायला दोराच नाही त्याला शिवायला दोराच नाही मला नवराने कोग बाई यो दल्लाने कोग बाई मला नवराने कोग बाई यो दल्लाने कोग बाई काही वाटेल ते होऊ दे तुला थोडे नाही काही वाटे ते होऊ दे तुला थोडे नाही काय रे शिरपा हा. अरे काय काय चाललंय काय तुमचं हे? काय झालं अरे जर फाटल्याला शिवायला जर दोरा दोरा तुमच्या घरात छे असेल, छे 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 तर ती कशी नांदल रे अहो, परवा छिला घेऊन सगळ्याला दामोनाच्या दुकानात आलो हिचा आवाज ऐकून दामोनाचा घसात बसला दामोना लाट 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 हो लोकांची साडी आणली मागून बघा आता निसून आले इथं आबडू जाय नको म्हणून चार काय चौकात. सांगते काय रे मावशाओ अरे काय म्हणते काय बघती एक म्हणतात दोन म्हणतात तीन म्हणतात चार म्हणतात घरी उघडी घरी उघडी घरी उघडी घरी उघडी 35 साड्या घेतल्या वाघडी आता 35 साड्या घेतल्यात कुठं बायकून म्हटलं 35 वर्ष मला बघायला लागत नाही
तर दुसऱ्या दिवशी माझ्या चुलत मेवण्या कुठे 2 आहेत. ह्या म्हटली 35 चुलत मेवण्या आल्या, तेवढ्या सगळ्यांनी साड्याने शिवल्या. तिच्या बाला एवढ्या चुलत मेवण्या साड्याने शिवलेल्या. असा प्रपंच होईल का? हा? आणि तुम्ही असं कसं खोळ्यासारखं केलं हा? होय. बोल सगुण की. हा. बोला की. आता तो काय म्हणतोय 35 साड्या अहो घेतल्या 35 साड्या म्हणजे माझं मामा वगैरे चुलत वगैरे भरपूर आहेत ना म्हणजे त्याची त्या घेतलेल्या साड्या सगळ्या तिने धुवून टाकल्या. तुझ्या मामान तुला आणली लगीन करा हात धरून आणि माझी लावली इकडे भट्टी. कुठचा आहे तो मामा? ओ भाऊजी हा? बघितली सा काय तरी तुम्हाला म्हणत की नाही आमचे पप्पा मुलगा कसा आहे म्हणून तुम्ही काय सांगितली सा दुर्जीवाने आहे म्हणून सांगितलं सा. हा? पप्पाचं कौतुक सांगते. पप्पाचं 32 दात पडल्या त्याला अहो, रुपयात काय त्यांनी घालता? काय केलं असेल परवा काय केलं? अहो, गावात तरी साडी न्यायला ते टप घेऊन आलेले माणसं असतील का हा. नाही त्यांनी 10 साड्या दिल्या बघा हिनी बघा म्हणजे 10 साड्या घेऊन देऊन टप घेतलं. होय काय रे? हा? अरे होय. काय चालवलंय? ते टप काय घेतल्यात? आता आमचं सासू सासरा म्हातारा झाल्यात. म्हातारपणात आंघोळ घालायला त्याची बरं पडेल तपात बसून. म्हणजे टपात बसून आंघोळ घालतो. होय, टपातली आंघोळ नाही, मी कोंबडा आंघोळ झाली आहे ती. मावशी बरोबर आहे का नाही? टपात बसायचं आणि असं असं सासू सासरा करणार. कौतुक सांगते आमचे पप्पा तिच्या पप्पाचं 32 दात खयाक करायची जात बाहेर येऊन पडतात. हे बघ आता हे बघ आणखीन काय काय तुला त्रास आहे तू सांग. सांगते आता शेवटचं पाटील एक सांगतो हा, सांग. एका जनार्दनी समरस झाले तोरस येते नाही बघितली काय अहो यांना हरिनामाचं सुद्धा काहीच नाही बघा हरिनामाचं? हा. कुठल्या हरिनामाचं? अरे सकाराम अरे ते काय म्हणतील हा. हरिनामाचं म्हणजे भजन कीर्तन प्रवचन उठतो जाते उठतो या भागात शिकवलं कोणी? म्हणजे शिकवलं. तू शिकवलं. कोणी शिकवलं तुम्ही? काय तुम्हीच की गुरु हा? आमचे गुरुच नव्हते. गुरु का नाही? होय होय. सिक्की वाजली गाडी सुटली पदर बायको जरा जपूल पदर धर बायको जरा जपूल पदर धर बायको जरा जपूल पदर धर हा हे शिकवलं होय तू. जरा जपूल पदर धर. कसं वाटलं? जगाच वाटलं तुझा ताई. हे का मोडता बसविला हे मरण आता. अरे काय झालं काय हा का अरे काय झालं काय त्याला? अहो तो अभंग म्हणत ते गाणे म्हणाले तर ते म्हणाले हे कुठे तुम्ही उडाले मला म्हटलं तर काय बरं जा. अरे अरे मरल ते अरे मरेल किती आहे आ? ए तुझ्या नवऱ्याला कुत्र म्हणते आणि तू मरेल ना तिकडे. अहो प्रेमाने बोलत असतील कुत्र हा? कुत्र हो हो जरा सरळ बोला की आणि एकदा गाऊन दाखवू गो गाऊन दाखवू की गाऊन होय गाऊन तिकडे वाळत घातलाय मी तसं झालाय मग आता काय म्हणत पंढरीच्या पांडुरंग पावना पंढरीच्या पांडुरंग धावना पडलं संकटात मला भावना पंढरीच्या पांडुरंग धावना पडलं संकटात मला भावना. हा येतो हे बघ त्यांचं सारख्या लावायला लागलोय मी आता. झालंय आलंय जुळत आलंय. ए, तुझं तुला उभं राहील लेखाने तू जागेवर काय लावतोस तर फसलंस. अरे अंगात हाडं 365 माणसाचे असते त्याच्या 32 नसतील. 800 करतो 800 फुकलं तर ओढून जाईल. हे बघ हा आता तुला आता भक्ती मार्गातलं येत नाही. हो येतंय म्हणजे आता म्हणजे तो आता हे काय करायचा बा? हे बघ सगुणा तुम्ही काय कर अगं स्त्री म्हणजे काय एक काचेनं भरलेलं ते नाही पाण्याचं पाटील भांडं. तुम्हाला तर शेवट सांगते मला नवरा पाहिजे के बाई वा, वा. शोधायला पाहिजे के बाई मला नवरा पाहिजे के बाई शोधायला
मारीन मारीन ती पाहिजे म्हणते आणि तुमचं काय चाललंय हा? अहो. आता कुठं आमचं मिटलंय अहो हा? या ना गडे हो ना गडे हा हे बघा आता तुमचं जवळजवळ भांडण मिटलंयच हो म्हणायचं. हो हा? आता तुम्ही काय करा दोघांनी एक मस्तपैकी नाव घ्या बघूया. हा तुमच्या आधी कोणाला नाही आधी घ्या तसं म्हटलं तर अगोदर तू घे. मी घेऊ म्हणता हा घे. काय मावशा हो सांगा इष्टीर आम्ही काढायचं तिकीट फुल आणि आम्हीच उभा राहून आणि तुम्ही अर्ध काढून बसू घेऊ म्हणता हा घे. आत घर मध घरात खोट खोट वर गादी गादी उससी टुसुसी टुसुसी मोर मोरा मासी मारू कशी काय झालं हा नाही ते मला काय वाटलं माहितीये काय हे आई इटला बाई या घरा घराला माझ्या परा घराला सगळ्यांना सुखात आनंदात ठेव लय गेल्या करता लक्ष राहू नये अरे 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 छान बरं. कसा? अहो मधी बोलल्याशिवाय काय अजून खोड गेलेलं नाही बघा हा तिचे मला वाटलं का आईला घराने घाला लागली या बघितलीसा काय बर आत घर मध घरात खोट खोट वर गादी गादी उससी टुसुसी मोर मोरा मासी मारू कशी शिरपत्र बसल्यात मित्रांच्या बशी आणि सुटकेची किल्ली मागू कशी वा वा सुटकेची वा. मागू नकोस त्या सुटकेसाठच मला कोंडून घालशील हे बघ शिरपतराव हा आता तुला शिरपतराव तर तू नाव घे बघूया. हो का हा घे. घेतो ना खोक्यात खोका उत खाडीचा खोका खोक्यात खोका उत खाडीचा खोका ही माझी मांजरी मी हिचा खोका बघितलीसा काय हा असा कोण काय जाणार नाही. बरं आता तुमचं भांडण मिटलंय. बर आता परत माझ्याकडे येऊ नका. हा तुकारा संसार करा. पाटील आज ही भांडणं लागल्याचं एक कारण आहे कोणते कारण? आज त्या भजनी मंडळाच्या मार्फत 2 मिनिटं मंडळी बोलावं असं वाटतं बोल बोल. वयाच्या 7व्या वर्षापासून ही कला चालवत असताना या विज्ञानाच्या युगामध्ये तुम्ही आम्ही जगायला लागलो. ज्या आई वडिलांनी 9 महिने 9 दिवस हाताचा पाळण आणि नेत्राचा दिवा तोडून तुम्हा आम्हाला जन्माला घातलं. ज्या आई आयुष्यभर माझी पोरगी माझं पोरग सुखात राहावं आनंदात राहावं यासाठी शेतात काबाड कष्ट उन्हातनं करायला लागली. जो बाबा आपल्या अंगावरती फाटकी कपडे घातली पण माझं पोरग कॉलेजला जाते म्हणून माझ्या पोरग्याला चांगले कपडे असो म्हणून कपडे दिले. ज्या आई बाबानं आपली मुलगा असो किंवा मुलगी असो लहानाची मोठ्या आनंदात होईल म्हणून जगाच्या बांधाची खुरपणी केली. नको नको ते बोलून घेतलं नको नको त्या हाल अपेष्टा करून घेतल्या. पण आज ही शिकलेली पिढी यांना आई बाबाचा म्हातार वयात वास मारू लागला वास आणि याच तरुण पिढीनं आई बाबाला घराच्या बाहेर काढायला सुरुवात केली. आणि ज्या आई वडिलांनी ज्या आईनं 9 महिने 9 दिवस हाताचा पाळण आणि नेत्राचा दिवा करून हा गर्भ पोटामध्ये वाढवला तो मुलगाच आपल्या आईला लात मारायला लागला. आपलीच मारी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी यामध्ये तुम्ही आम्ही रमून गेलो माऊली. ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं ज्यांनी तुम्हा आम्हाला लहानाचं मोठं केलं त्याला तुम्ही आम्ही विसरून गेलो आणि घराच्या बाहेर काढायला लागलो आणि मग अनाथ आश्रम भरायला लागले. परवाच एका अनाथ आश्रमात आम्ही सुगी भजनाचा कार्यक्रम केला आणि एका मामाने अशी व्यथा सांगितली. मुला म्हटला मी माझ्या मुलग्याला डॉक्टर करण्यासाठी माझी हुबी हयात आणि माझी हुबी नोकरी खर्चाला घातली. अरे पण तो जगाला उपचार करतोय पण आज मला आजारी असताना या अनाथ आश्रमात बघण्यासाठी कोण नाही. मग आमच्या तरुण पिढीनं विज्ञानाच्या युगामध्ये जन्माला येऊन केलं तरी काय आणि आम्ही जगाई काय लागलो आणि या माता माऊलींच्या आईंच्यासाठी आणि बाबांच्यासाठी तुम्ही आम्ही काय करायला लागलो. आमच्या सासू सासऱ्यासाठी आपण काय करायला लागलो. ज्या सासू सासऱ्यानं मुलाला लहानाचा मोठा केला आणि 4 दिवसात आल्यावर ती बायको ढोराला आपल्या पदरात निघायला लागली आणि मग एक दिवस ती आई
हातरुणावर पडल्यावर तडपडत मरण पावते आणि त्या बिली लेकाला आठवते ती आईची माया, बाबाची करुणता आणि आठवायला लागतो उभ्या जन्मात बाबानं दिलेली साथ आणि उभ्या जन्मात आईने दिलेली प्रत्येक गोष्टीची मात त्रिसरण्याच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, अग सर्व संपुनी फक्त राहते आई तुझे नाते, आई तुझे नाते, अग चुकले तुझे बाळ आई, चुकले तुझे बाळ आई, रडते धाई धाई गे, रडते धाई धाई, तू ये ना माझे आई गे, 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 ये ना माझे आई गे. नवमासाचा गोळा तुने पोटी वाढविला, पोटी वाढविला आई, पोटी वाढविला. अग हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला. आई विने माया कुठे, आई विने माया कुठे जगतामध्ये नाही ग, या विश्वात नाही. तू ये ना माझे आई ग, ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई, ये ना माझे आई, तू ये ना माझे आई. अशी तू पण तुझ्या आई बाबाची, मी पण माझ्या आई बाबाची काळजी घेऊया. तुम्ही सगळे बसलेली समस्त आपल्या आई बाबाची, सासू सासऱ्याची काळजी घेऊया आणि तुझा आणि माझा झगडा आणि भांडण जय जय पांडुरंग 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 हरी, पांडुरंग